नमस्कार. मी संध्या भावे, योग शिक्षिका. मग झाली ना दिवाळी? कशी झाली? मस्त ना? छान छान फराळाचं खाल्लं की नाही? लाडू, करंजी, चकली, कडबोळी. असं विचारण्याचं कारण असं आहे की आजकाल ना एक डाएट नावाचं मानगुट प्रत्येकाच्या मनावरती बसलेलं आहे. तोलून मापून खायचं, आणि ते फक्त एका विशिष्ट वयोगटातच नाही बरं का, तरुणांपासून वृद्धांपर्यंत हे डाएट हे प्रकार चालू आहे. कोणी चार माणसं भेटली की तरी ते सांगतात की आजपासून ना मी माझं डाएट सुरू केलंय. कोणी म्हणतं मी आता ना साखर पूर्ण वर्ज्य करून टाकली आहे. कोणी म्हणतं की मग माझं जेवण आहे ना आता मी असं तोलून मापून घेतोय. म्हणजे लोक याबद्दल जागरूक झालेले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे काय, दिवाळीसारख्या सणासुद्धा मध्ये एक लाडू खाल्ला की डोक्यात विचारांचं वादळ उठतं की किती कॅलरीज गेल्यात, किती साखर आपल्या पोटामध्ये गेली आहे, आणि मग संशयाने विचार करून आपण ते फराळाचं खातो. हो, आहे की नाही अशी परिस्थिती? मग आपण काय खावं बरं, काय खाऊ नये, किती खावं? आपल्या आयुर्वेदाने आपल्याला काही सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर आपण आपला आहार ठेवला तर आपण नक्कीच निरोगी, निरामय, सुखी, आनंदी जीवन जगू शकतो. मग आहार कसा असावा, किती जेवावं, काय खावं, कधी खावं, हे सगळं मी आज आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. आपल्या आयुर्वेदाने आपले जेवण जे आपण जेवतो ते कशासाठी जेवतो? तर केवळ भूक लागते म्हणून नाही, तर आपल्याला अन्नाची गरज काय आहे, तर आपलं शरीराचं वृद्धी व्हावी, वाढ व्हावी, झीज भरून यावी, आपल्याला बल मिळावं, शक्ती मिळावी, चलनवलन व्हावं, यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे. पण आपण अन्न किती खातो, कधी खातो, हे मात्र आपल्याला वाटलं, भूक लागली, दिसलं काही की आपण खात राहतो. तर आपल्या आयुर्वेदाने सांगितलं आहे की आपण 2 वेळा जेवावं. तुम्ही म्हणाल काय? हो, 2 वेळा. त्यांनी सांगितलं आहे, एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी, आणि 3 किंवा 3पेक्षा जास्त वेळा जर जेवतो तो रोगी, असं म्हटलं आहे. तर आपण रोगी पण नाही आहेत आणि योगी पण नाही आहेत, तर आपण 2 वेळा जेवलं पाहिजे. मग कधी जेवायचं बरं? 2 वेळा कधी जेवायचं म्हणजे कधी जेवायचं? तर बरोबर सूर्य आपला माथ्यावरती आला, म्हणजे माध्यान्ह झालेली आहे, त्यावेळेस आपल्या पोटामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला असतो, आणि प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये आहुती टाकायची असते, तेव्हा बरोबर जेवलं पाहिजे. आपण म्हणतो उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म, असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे मग यज्ञामध्ये आपण काय करतो? चांगल्या समिधा घालतो. पहा, काही पण घालतो का? कुठलीही लाकडं गोळा करतो, काड्या गोळा करतो, टाकतो का? औदुंबर, वड, पिंपळ यासारखी वृक्ष, औषधी वनस्पती, या सगळ्या त्या आहुतीमध्ये, यज्ञामध्ये टाकत असतो. मग हा पण यज्ञ कर्म आहे, मग त्याच्यामध्ये पण आपण चांगल्या वस्तू टाकायला पाहिजेत ना. मग काय, आपलं महाराष्ट्रीयन जेवण जे आहे ते परिपूर्ण जेवण आहे, पूर्णान्न आहे असं म्हटलं जातं. पहा, तुम्ही आपल्या महाराष्ट्राचं जर ताट पाहिलं तर डाव्या बाजूला लिंबू आहे, लिंबाची एक फोड असते. त्या लिंबाच्या फोडण्याने आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी, जीवनसत्व मिळतं, ते आपल्या शरीराला गरजेचं आहे. त्याच्या शेजारी चटणी असते. ह्या चटण्या कशा असतात? तर तेलबियांच्या असतात, स्निग्धता मिळते आणि रुचीवर्धक असतात, आपल्या जीवनाची रुची वाढण्याचं काम करतात. त्याच्या शेजारी कोशिंबीर असते. ह्या कोशिंबीर किती प्रकारचे असतात? काकडी आहे, टॅमॅटो आहे, गाजर आहे, बीट आहे, अनेक प्रकारच्या कोशिंबीर आहेत. कधी आपण त्याच्यात लिंबू पिळून करतो, कधी दही घालून करतो, हो की नाही? म्हणजे रुची ते वाढवतात, पण ते आपल्या शरीराला भरपूर प्रमाणाचं फायबर देत असतात. म्हणून काय करायचं, ते एक चमचाभर कोशिंबीर नाही खायची, तर ती ठिकाणी 1 वाटीभर कोशिंबीर आपण आता खायला पाहिजे. 1 वाटी कोशिंबीराची ठेवायची. ही डावी बाजू झाली. आता आपण उजव्या बाजूला या. उजव्या बाजूला आलं की तिथे आपल्याला वरण असतं, किंवा डाळ म्हणतात ते, डाळीची वाटी
किंवा उसळी, डाळी सुद्धा प्रकार आहेत, उसळी सुद्धा खूप प्रकार आहेत, वेगवेगळ्या उसळी आपण करून खाऊ शकतो. ह्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिन मिळतं. मग त्याच्या शेजारी काय असतात तर भाज्या असतात. किती प्रकारच्या भाज्या आहेत आपल्याकडं, काही एकच भाजी खात नाही आपण. आपण आता समजा शेंग भाजी म्हणलं, गवाराच्या शेंगा आहेत, वालाच्या शेंगा आहेत, फरसबी आहे, शेवगाच्या शेंगा आहेत, कितीतरी शेंगा बिया येतात. फळभाजी म्हटल्या तरी किती आहेत, वांगी आहेत, तोंडली आहेत, बटाटा आहेत, नंतर कोबी आहे, फ्लावर आहे, खूप प्रकारच्या भाज्या आहेत. त्याच्यानंतर आपण वेल भाज्यामध्ये गेलो तर काय आहे, दोडका आहे, कारली आहे, घोसाळी आहे, भोपळा आहे, या सगळ्या वेल भाज्यामध्ये. पालेभाज्या आहेत परत, काय आहे, शेपू आहे, चुका आहे, मेथी आहे, पालक आहे, आळू आहे, खूप प्रकारच्या पालेभाज्या आहेत. या सगळ्या भाज्या एकदा एकदा जरी खायच्या म्हणल्या तर भरपूर आपल्या प्रकारात व्हरायटी किंवा वेगळेपण येतं. त्यानंतर येतं ती पोळी आणि मध्ये येतो तो भात. अशा प्रकारचं आपलं पण. मग हे एवढे पदार्थ खाल्ल्यानंतर आपलं पोट हे नक्कीच भरणार आहे. हे पूर्ण अन्न आहे. आपण जेवण कशामध्ये मोजतो, पोळ्यामध्ये मोजतो. मी आज 2 पोळ्या खाल्ल्या तर नाही, तर मी किती भाज्या खाल्ल्यात, किती वाट्या मी आज सॅलड आणि भाजी खाल्ली आहे, उसळी खाल्ल्या, यावर आपलं जेवण आहे मोजलं गेलं पाहिजे. आणि मग भात आणि पोळी अशा पद्धतीने आपण खाल्लं पाहिजे. त्याच्यानंतर काय सांगितलंय की जेवण झालं, जेवणामध्ये शेवटी ताक प्यायला पाहिजे. आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलंय, भोजनांते पिपे तक्र, दिनांतेच पिपेत पय, निशांतेच पिपे वारी, तद वैद्यस्य किम प्रयोजनम, असं म्हटलंय. म्हणजे भोजनाच्या शेवटी जर तुम्ही ताक प्यालं, रात्रीच्या वेळेस जर तुम्ही दूध प्यालं आणि सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही पाणी प्यालं तर तुम्हाला वैद्याची गरज लागणार नाही, असं सांगितलेलं आहे. म्हणजे पहा किती छान सांगितलंय. ह्या ताकामुळे काय होतं, आपली जे जेवलेलं अन्न आहे त्याची प्रक्रिया सुलभ होते आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं जे काही पोषण तत्व आहे ते आपल्या शरीराला मिळतं. मग आता आपण पाहिलं तर किती जेवावं, असं तट्ट फुगेपर्यंत जेवायचं का पोटभर नाही. नेहमी आपल्याला नेहमी सांगतात 2 घास कमी खा, असं सांगितलं जातं की नाही. मग त्याच्यात त्यांनी एक हेरंड संहितेमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे, अन्नेन पूर्णमर्ध तोयंतच तृतीयकम उदरस्य तुर्यांसंच संरक्षे वायुधारणा. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, आपलं जे जठर आहे त्या जठराचा जर 4 भाग केले तर अर्धा भाग आहे तो अन्नाने भरावा, अर्धा भाग हा द्रव्य पदार्थाने, नुसतं पाणी नाहीये त्याच्यात, ताक, आमटी, कढी, ह्या सगळ्या ज्या काही भाग आहे तो तिसरा भाग भरावा. आणि जो चौथा भाग जो आहे तो रिकामा सोडावा वायू धारणेसाठी, पचन क्रियेसाठी. म्हणजे ती आपली जी पचन जेवलेलं आहे ते अन्न व्यवस्थित पचन होऊ शकतं. आपण पहा मिक्सरमध्ये जर भांडं बसचं भरलं, हा बायकांना अनुभव आहे की ते लवकर किती केलं तरी होत नाही. मग आपण त्याच्यातलं थोडंसं काढतो, थोडंसं त्याच्यात पाणी घालतो आणि मग फिरवतो की पटकन वाटलं जातं ते. तसंच हे आपलं शरीराचं एक मिक्सरच आहे जठर, त्यामुळं ते पूर्ण भरायचं नाही. अशा प्रकारे जर आपण जेवलो, हे झालं आता आपलं दुपारचं जेवण. मग त्यांनी सांगितले संध्याकाळचं जेवण. संध्याकाळी सूर्यास्ताला जाण्याच्या आधी जेवावं असं सांगितलं आहे. पण आपल्याला ते शक्य आहे का, नाही शक्य. आजकाल आपण सगळेजण नोकरी करणारे, काम करणारे, रात्री आपल्याला उशीर होतो यायला. पण 8-8:30च्या दरम्यान जेवायला काहीच हरकत नाही, कारण जेवल्यानंतर 2 तासांनी आपल्याला झोपायचंय. मग किती जेवायचं, दिन में साधा रात में आधा. जे सकाळी आपण जेवलेलं आहे त्याच्या अर्ध आपण जेवण करायचंय. म्हणजे बरंचसं, कारण का रात्री आपल्याला एवढी अन्नाची गरज नसते. दिवसभर आपलं जे चलनवलन, रात्री आपण आराम करतो त्यामुळे आपल्याला एवढ्या अन्नाची गरज नसते. मग ते अतिरिक्त अन्न आपल्या शरीरामध्ये साठलं जातं. किंबहुना आपण दिवसभर जेव्हा काम करतो ते किती छान आनंदाने काम करत असतो, पण तरीही तुम्हाला सांगितलं रात्री काम करा, नाही तुम्हाला करायलाच पाहिजे, तर आपण ते काम कसं करू, चिडचिड करून करू, त्रागा करून करू. मग तसंच आहे,
आपलं पोट जे आहे, जठर आहे, ते दिवसभर काम करत असतं. त्याला आपल्याला पचनशक्ती दिवसभर चाललेली असते. मग त्याला रात्री आराम नको का? मग त्याला आराम तर पाहिजे. पण तरी तुम्ही रात्री भरपेट खाल्लं तर काय होईल? मग ते पण चिडचिड करेल. आणि मग ते काय करेल? चिडचिड केलं की मग ऍसिडिटी, गॅसेस, अपचन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडणार आहे. त्यामुळे रात्री कमी जेवायचं आणि लवकरात जितकं शक्य आहे तितक्या लवकर जेवण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्ही म्हणाल फक्त 2च वेळा जेवलो तर मग आम्ही फळं कधी खावी? फळांची सुद्धा शरीराला गरज आहे ना. हो, नक्कीच आहे. मग ही फळं दुपारच्या वेळेस खा. जेव्हा दुपारी तुम्हाला थोडीशी आपली भूक आहे ना ती आपल्याला कळली पाहिजे. खरी भूक आणि खोटी भूक. काय होतं, आपल्याला कधी कधी छान वास आला इकडचा वड्याचा, शिऱ्याचा, की आपल्या मेंदूला त्याच्या संवेदना जातो आणि तो लगेच आपल्या पोटाला आज्ञा देतो की हा भूक लागली, आता तिकडून पदार्थांचा वास येतोय. मग आपल्याला भूक लागते. ही आपली खोटी भूक आहे. खरी खरी भूक आपल्याला ओळखायला नाही पाहिजे. आणि मग त्यावेळेस फळं खा ना. कुठली फळं खायची आहेत? तर सीझन मध्ये येणारी फळं खायची आहेत. म्हणजे ज्या सीझन मध्ये जी जी फळं असते ती आपल्याला अतिशय आरोग्याला चांगली असतात. आता उन्हाळ्यामध्ये कलिंगड येतं पहा. त्याच्यामध्ये भरपूर पाण्याचा द्रव्य पदार्थ भरपूर असतो, पाण्याचा साठा भरपूर असतो. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला शोष पडतो, पाणी कमी होतं. त्यावेळेस असे पदार्थ खावीत. म्हणूनच परमेश्वराने त्या कलिंगडाची उत्पत्ती ही उन्हाळ्यात केली आहे. पण आता हिवाळ्यात पण येतात. मग ते सीझन नसताना ती फळं खाऊ नये, त्याची आपल्या शरीराला गरज नसते. सीझन मध्ये येणारी सगळी, आंब्याच्या सीझन मध्ये येणारा आंबा, संत्र्याच्या सीझन मध्ये येणारी संत्र, ही जी सीझन मध्ये येणारी फळं आहे ती आपण अवश्य खाल्ली पाहिजे. काही फळं ही बारमाही आहेत. सफरचंद झालं, चिक्कू झालं, केळी ही 12 महिने येतात. ती आपण कधी पण खाऊ शकाल. मग तुम्ही म्हणाल की मग आम्ही काय खाऊ नये? हे तर सगळं खातोच आहे आम्ही. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण साखर आणि तळलेले पदार्थ हे कमी किंवा नगण्य खावेत. कारण आपण एवढं जर जेवण केलं तर याच्यातून आपल्याला जी काही ऊर्जा मिळते ती आपल्या शरीराला पुरेशी ऊर्जा आहे. जी आपण साखर खाणार आहोत ती साखर काय होणार आहे? आपल्या शरीरामध्ये त्याचा संचय होणार आहे, साठा होणार आहे आणि आपलं वजन वाढणार आहे, आपली जाडी वाढणार आहे. तेलकट पदार्थ जेव्हा आपण तळतो ते पदार्थ, ते तळताना ते उकळायला लागतात तेव्हा 400 डिग्री पर्यंत त्याचं तापमान जातं. सगळी पोषक द्रव्य, तेव्हा ते तुम्ही घाण्यावरचं तेल असो नाहीतर रिफाईंड असो, कोणतंही असो, ते पोषक द्रव्य तिथं नष्ट होऊन जातात. आणि ते सगळं हानिकारक आहे. आपलं कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी त्याचा उपयोग म्हणजे दुरुपयोग होतो. आपलं सगळं कोलेस्ट्रॉल वाढतं. म्हणून तळलेले पदार्थ खाऊ नका. जर अगदीच तुम्हाला कधीतरी खावेसे वाटले तर घरी खा. घरी आपण एकदाच ते तेल चांगलं वापरतो आणि त्याच्यात तळून खातो. बाहेरच्या मध्ये तेच तेल परत 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 वापरलं जातं आणि ते आपल्याला हानिकारक आहे, उपायकारक नाही आहे. म्हणून ते खाऊ नका. फूड पॅकेट आहे. सगळ्यात वाईट म्हणजे काय आहे? तर कोल्ड ड्रिंक्स आहेत. याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात साखर असते आणि ते सोडा घातलेला असतो. तो शरीराच्या आपल्या आतून आपली जी शरीराच्या ज्या काही स्नायू आहेत ते दुखावले जातात. आपल्या भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यात साखर आहे. त्या साखरेने परत आपलं वजन वगैरे वाढतं. ते अतिशय घातक आहे. त्याच्यानंतर वेफर्स झालं, ब्रेड, बटर, बर्गर यासारख्या पदार्थाचे आपल्या काय पिझ्झा हे फॉरेनहून आलेले आहेत, आपल्या भारतीय संस्कृतीचे नाही आहेत. त्यामुळे ह्या पदार्थांची आपल्याला काहीही गरज नाहीये. तुम्ही म्हणाल का मग काय आम्ही कधीतरी वर्षा 6 महिन्यातून एखाद्या वेळेस खा. तुम्हाला एक गंमत सांगते बरं का. मी योग विद्याधाम नाशिकची विद्यार्थिनी, योग शिक्षकाची. म्हणजे मी चिंचवडमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं, पण आम्हाला 7 दिवस तिथं रहिवासी म्हणून जावं लागतं. तिथं आमचे आदरणीय मंडलिक सर गुरुजी आहेत, त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. पहा म्हणे, तुम्हाला जर तुम्ही रोज किती जेवण करता त्यांनी सांगितलं. साधारण एक माणूस एका दिवसात किती अन्न खातो विचार करा म्हणे. ते 800 ते 1000 ग्रॅम एवढं अन्न तो खातो. कदाचित जास्त खात असेल, पण तेवढं जर आपण धरलं तर एका दिवसात 1 किलो, तर एका वर्षात किती खातो आपण?
365 किलो. आणि त्याच्यानंतर गुढीले आपण किती करा आपलं वय, इतकं अन्न आपण खातोय. म्हणजे हे जे जठर आहे ते आपल्याला किती काम करतं. मग ते जर ते काम करतं तर त्याला कधीतरी, यंत्राला सुद्धा विश्रांतीची गरज असते. मग ह्याला आपण कधीतरी विश्रांती देतो की नाही. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये उपास हा आलेला आहे. उपास करायचा. कोणी सोमवार, गुरुवार, शुक्रवार, एकादशी, जे काही चतुर्थी यासारखे उपास त्याच्यासाठी आपण नेमणूक केलेली आहे की या शरीराच्या यंत्राला एक दिवस तरी उपास मिळावा. उपास म्हणजे उपवास, काही खायचं नाहीये, पण त्या उपवासाचा फलहार. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, जे कोणी वृद्ध आहेत, जे आजारी आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी फलहार करावा. म्हणजे त्याला त्यांनी सूट दिली या लोकांसाठी की फळं खा, तुम्हाला नाही सहन होणार. तर त्या फलहाराचा पण फराळ केलाय. आणि फराळा त्या उपास करतो, पण किती खातो. साबुदाणा खातो, खिचडी, वडे, थालपीठ, भगर, काय खूप खूप पदार्थ आहेत. म्हणजे त्याला आपण परत आराम देत नव्हता तर जादा कामाला लावतोय. म्हणून आपल्या उपासात उपास करायचा आहे, तो काहीही न खाता करायचा आहे. निराहारी उपास असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने जर तुम्ही उपास केला तर तुमच्या शरीराला सगळ्या प्रकारचा आराम पण मिळतो. तुमची पचनक्रिया चांगली राहते. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचन होतं. बस्त्रीकरण, शोषण, उत्सर्जन सगळ्या क्रिया व्यवस्थित होतात. म्हणजे आपलं पोट व्यवस्थित साफ होतं. या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आहाराप्रमाणे आहेत. या पद्धतीने जर तुम्ही तुमचा आहार ठेवला तर तुम्ही नक्कीच कसं राहणार आहे, निरोगी, निरामय, सुखी, आनंदी राहणार आहात. आपल्याकडे 3 प्रकार सांगितलेत पहा आहाराचे. एक सात्विक आहार, एक तामसी आहार आणि एक राजस आहार. राजस आहारामध्ये काय, गोडधोड असं आहे. आपण रोज राजस आहार खाऊ शकतो का. 4 दिवस दिवाळीचं खाल्लं की 5व्या दिवशी नको आई आता मला पोळी भाजी कर, किंवा बायकोला सांगतो की नाही. म्हणजे हा आपल्या शरीराला तेवढ्या पुरताच मर्यादित आहे. दुसरा झाला तामसी आहार. तामसी आहारमध्ये खूप तेलकट, तिखट, जळजळीत, मसालेदार किंवा शिळं अन्न या सुद्धा गोष्टी या पण आपण रोज खाऊ शकतो का, नाही. मग काय करतो, सात्विक आहार. आता आपण सगळी केलेली आहे ती सात्विक आहाराची चर्चा केलेली आहे. हा सात्विक आहार आपल्या शरीराला अतिशय लाभदायक, आरोग्यदायक असा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर आहार घेतला तर तुमचं आरोग्य निश्चित सुखमय, आनंदमय आणि कोणत्याही औषधाशिवाय चांगलं निरामय जगू शकाल. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. तर पहा, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना सांगा. तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी यांना पाठवा, शेअर करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये पण सांगा. नमस्कार.